बदलत्या काळानुसार माकडांपासून मनुष्य तयार होत गेले, पण माणसांना परत माकड बनण्याची खाज लागलेली आहे. येडे चाळे केल्याशिवाय जमतच नाही. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका अभागी माकडाबद्दल आपण बोलणार आहोत. ह्याच्यात आणि माकडामध्ये फरक फक्त इतकाच आहे की माकडाला शेपूट असते आणि याला फक्त आणि फक्त शेपूट नाही. तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता ह्याला धोत्रामध्ये घेऊ, खाचून खुचून. अरे मम्मी, फोन बघ बरं कोणाचा आहे. अरे भैया, कोणीतरी साक्षीचा फोन आलाय बघ. तिला सांग मी कामात नंतर फोन करतो. हा इतका कामामध्ये जणू काय अंबानीच्या गोट्या खाजवत. खरंच हा इतका कष्टाळू आहे की याने अंबानीच्या गोट्या खाजवण्यापासून रतन टाटाच्या पूर्ण सगळ्याच्या सगळ्या बाथरूम साफ करण्यापर्यंतचे काम केलेले आहेत. हा इतका कष्टाळू आहे. हॅलो, आकाश म्हणला थोड्या वेळाने फोन करतो, तो त्याची चड्डी धुतोय. हे काय आहे? पॅन्ट आहे? पॅन्ट नाही, तो निकर आहे, निकर. सरळ सरळ आम्हाला दिसतोय की हा पॅन्ट धुतोय, पण ह्या काकू बोलतायत की हा चड्डी धुतोय. माझ्या मैत्रिणीची लाखाशिवाय वाट नाही आणि वडापाव शिवाय काही खात नाही. प्रत्येक गोष्टीला आणतंय म्हणून तुमचा भाऊ शांत आहे, नाही तर हिला ते मारले असतील. त्याच वडापावामध्ये मिरचू टाकून तुला खायला दिलं पाहिजे, जेणेकरून तू असं करूपर्यंत पाणी नाही दिलं पाहिजे. तेव्हा तू जरा बरोबर डायलॉग मारशील. चांगला बोले मला मारते बाई. अरे बाप रे बाप, किती नाजुकीनं मारले. जणू काय लग्नामध्ये जेवते वेळेस कॅमेरा पुढे आलाय, तोंडा पुढे. मम्मी जेवायला झालं, जेवण करून घे बरं. चल बरं बरं, घेते जेवण. सरळ सरळ 500 किलोमीटर वरून जरी लांबून बघलं तरी पण कळते की तुझ्या हातामध्ये जो कुकर आहे तो कुकर पूर्णच्या पूर्ण रिकामा आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. आणि हा आईवर इतका प्रेम करतो की ह्याचा जुना व्हिडिओ बघून आपल्या कपाळामध्ये मनुका जाऊन बसल, एवढा प्रेम करतो ह्याच्या आईवर हा. बघ बरं भैया, मिठाचा डबा उघडत नाही, उघड बरं. खुल्ले हे काय? भाजीत पीठ टाकलं, काय झालं मग? वरून खायचं पण आणि नाव पण ठेवायचे. त्याला बनवायला लावण्यापेक्षा तुम्हीच बनवले असते तर किती बरं झालं असतं. आणि ते सगळं जाऊ द्या, तुम्ही खाल्ले काय? कुकर तर रिकामच होतं. अय मित्रा, तू माझा जीव नाही रे. माझ्या नवसाची दुसरी बायको आहे, तुला माहिती ना. बायकोसाठी काही पण येऊ. मग असं तर तू किती जणांची बायको असशील. मग घेतलंय की नाही एखाद्या मित्रांनो तुला कोपऱ्यामध्ये? जेवायला म्हणतोय, जेवायला. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर बाय.